तर इयत्ता 10वी दोन चलातील रेषीय समीकरण हा भाग आता आपण पाहणार आहोत. आज आपण आलेख पद्धतीनं दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याची पद्धत पाहणार आहोत. यामध्ये पहिल्या प्रथम आपणाला दिलेली जी दोन एकसामायिक समीकरणं आहेत त्यांचे दोन आपल्याला त्यामध्ये असणाऱ्या दोन समीकरणाचे आपल्याला रकाने तयार करायचे आहेत, सारणी पूर्ण करायची आहे आणि त्या सारणीवरून मिळालेल्या बिंदूच्या निर्देशकावरून आपल्याला आलेख काढायचा आहे आणि त्या दोन रेषांच्या छेदनबिंदूचे जे निर्देशक येतात ते निर्देशक त्या दोन एकसामायिक समीकरणांची उकल असेल. आज आपण सराव संच 1.2 बघू. तर आपल्याला दोन समीकरणं दिलेली आहेत. x अशा टाईपचा प्रश्न परीक्षेला 2 मार्कासाठी विचारलेला असतो. x अधिक y बरोबर 3 या रेषेचे आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. अशा पद्धतीनं हा प्रश्न 2 मार्काला विचारला. आणि 3 किंवा 4 मार्काला हा प्रश्न काय असतो, x अधिक y बरोबर 3 आणि x वजा y बरोबर 4 हे समीकरण ही एकसामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा, आलेखाच्या सहाय्याने सोडवा. मग आता हा टेबल आपण तयार करूया. x अधिक y बरोबर 3. आता x ची किंमत किती दिली आपल्याला, 3 अधिक y बरोबर 3 म्हणून y बरोबर 3 अधिक 3 तिकडे गेले वजा 3 y बरोबर 0. y बरोबर किती आलं, 0. पहिल्यांदा लिहायचं x अक्षावरचा बिंदू, नंतर लिहायचा y अक्षावरचा बिंदू, 3 0. आता परत दुसरं x अधिक y बरोबर हे या रेषेचं आपल्याला समीकरण करायचं आहे. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. y ची किंमत 5 दिलेली आहे बरोबर 3 म्हणून x बरोबर 3 अधिक 5 तिकडे गेले वजा 5 म्हणून x बरोबर वजा 2. x बरोबर किती आलं, वजा 2 वजा 2 5. आता इथं बघा 3 वजा 5, 3चं चिन्ह काय आहे, धन, 5चं चिन्ह काय आहे, ऋण. वेगवेगळी चिन्ह, मोठ्यातून लहान संख्या वजा करायची. 5तून 3 गेले 2, कोणती संख्या मोठी आहे, 5, त्याचं चिन्ह वजा. नंतर x अधिक y बरोबर 3. x ची किंमत आपल्याला काढायची आहे. y ची किंमत 3 बरोबर 3. x बरोबर 3 अधिक 3 तिकडे गेले, x बरोबर 0. x बरोबर किती आलं, 0. आणि इथं लिहिलं 0 3. म्हणजे जर त्यानी सारणी दिली आणि ती भरायची असेल तर त्याच किमती घ्यायच्या. त्यानी सारणी दिली आणि त्याच किमती त्या समीकरणामध्ये ठेवून दुसऱ्या चलाची किंमत काढायची. त्याच पद्धतीनं x वजा y बरोबर 4 याच्यासाठी सारणी दिलेली आहे, अशी सारणी दिलेली आहे. त्याच पद्धतीनं सारणी सोडवायची. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे अशा टाईपचा प्रश्न 2 मार्काला पडतो की त्यांनी समीकरण देतात, रेषीय समीकरण देतात, चौकट देतात, सारणी देतात. त्या सारणीच्या आधारे दुसऱ्या चलाची आपण किंमत काढूया. x वजा y बरोबर 4. आता कशाची किंमत दिली आहे बघा, पहिल्या ह्याच्यात y ची किंमत दिली आहे. किती दिली आहे y ची किंमत, 0. x
वजा वायची किंमत 0, म्हणून x बरोबर किती आलं 4. लिहा 4. इथं लिहिताना काय करणार, पहिल्यांदा 4 x अक्षावरचा, नंतर 0. आता परत x वजा y बरोबर 4. आता यार वजा 1, म्हणून वजा 1 वजा y बरोबर 4. वजा 1 अधिक 4 इकडं आले, वजा y तिकडे गेले. आता बघा, ह्याचं चिन्ह ऋण, ह्याचं चिन्ह ऋण, दोघांची चिन्ह समान, त्यामुळं दोघांची काय करायची बेरीज. 4 आणि 1 5 आणि आहे ते चिन्ह, म्हणून y बरोबर किती आलं ऋण 5. इथं पहिल्यांदा काय लिहिणार x अक्षावरचा, नंतर काय लिहिणार y अक्षा. इथं ऑलरेडी दोघं दिलेले आहेत, त्यामुळं काय अडचण नाही. म्हणजे अशा वेळेस तुम्हाला प्रश्न काय पडला, इथं 2 रेषीय समीकरणं दिलेली आहेत. आता यावरून आपण काय बघितलं की 2 रेषीय समीकरणं दिलेली आहेत आणि चौकट दिलेली आहे, सारणी दिलेली आहे. त्या सारणीमध्ये दिलेल्या चलाची त्याच रेषीय समीकरणात किंमत ठेवायची आणि दुसऱ्या चलाची किंमत काढायची. याच्यात आणखीन आपल्याला मार्क मिळवण्यासाठी सहजासहजीसुद्धा मार्क आहे. उदाहरणार्थ इथं ऑलरेडी 3 आणि 0 तुम्हाला x yचे निर्देशक दिलेत, बरोबर आहे, आणि xची किंमत 3 दिली. पहिली किंमत काय असते 3. साहजिकच हे गणित न करता तुम्ही डायरेक्ट 0 किंमत लिहू शकता, म्हणजे गणित पूर्ण करायची गरज आहे का. पण आपण हा एक सरावासाठी, ही गोष्ट सराव आपल्याकडून घडण्यासाठी इथं आपण केलेली आहे. उदाहरणार्थ इथं सुद्धा तुम्हाला 0 3, पहिले निर्देशक काय असतं x, दुसरे निर्देशक काय असतं 3 म्हणजे yचा, म्हणजे इथं काय आहे x ची किंमत किती येणार 0. त्यामुळे हे एवढं गणित करायची काय गरज आहे का नाही आहे. म्हणजे हेही तुम्ही वापरू शकाल. ज्या वेळेस आपल्याला हे गोष्टी करायच्या आहेत त्यावेळेस आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. हे आपण सरावासाठी केलं. आता इथं उदाहरणार्थ इथं आपण केलं नाही गणित, कारण का तुम्हाला इथं काय दिलं आहे 0 ऋण 4, म्हणजे पहिली कशाची किंमत आहे x आणि दुसरी कशाची किंमत आहे y. म्हणजे या पद्धतीनं सराव संच 1.2 मधील पहिला प्रश्न या पद्धतीने. आता आपण दुसरं गणित सोडवण्यासाठी अगोदर आलेखाची पूर्ण माहिती घेऊया. अगोदर आलेखाची आपण पूर्ण माहिती घेऊया, मग नंतर आपण ते एक रेषीय समीकरण कसं बिंदू तयार करायचे ते करून आपण त्या पद्धतीने आलेख काढूया. आपण बघूया, ही जी आडवी संख्या रेषा आहे 0 1 2 3 ऋण 1 ऋण 2 ऋण 3, आणि उभी संख्या रेषा 1 2 3 ऋण 1 ऋण 2 ऋण 3. म्हणजे ही जी आडवी संख्या रेषा आहे याला आपण x अक्ष म्हणतो, आणि उभी जी रेषा आहे त्याला आपण y अक्ष म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो y अक्ष म्हणतो. हा जो x अक्ष आहे आणि y अक्ष, हा जो छेदन बिंदू आहे x अक्ष आणि y अक्ष यांचा जो छेदन बिंदू आहे 0 O, यालाच आपण आरंभ बिंदू म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो आरंभ बिंदू म्हणतो. आता x अक्ष आणि y अक्ष यामुळं या प्रतलाचे 4 भाग पडतात. या प्रतलाचे काय होतात 4 भाग पडतात. प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात. याला म्हणायचं पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण. असे एकूण 4 चरण या प्रतलाचे x अक्ष आणि y अक्ष यामुळे झाले.
आता आपण बिंदू कसे स्थापायचे हे बघूया. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं ए हा बिंदू 2 3, एचे निर्देशक किती आहेत 2 3, हा बिंदू इथं आपल्याला स्थापायचा आहे. आपण एवढं लक्षात घ्या, पहिला निर्देशक हा x अक्षावरचा असतो आणि दुसरा निर्देशक y अक्षावरचा असतो. जाऊया आपण. पहिला कुठं आहे x अक्ष इथं आहे, दुसरा कुठं आहे y अक्ष, दुसरा y अक्ष हा. ए हा बिंदू, त्याचे निर्देशक तिथं लिहून टाका 1 2 3. पण लक्षात ठेवा, पहिला बिंदू हा x अक्षावरचा असतो आणि दुसरा बिंदू y अक्षावर. समजा B हा बिंदू आहे 3 2. पहिल्यांदा कुठं बघणार आपण, x अक्षावरचा बिंदू किती 3, हा इथं आला. नंतर y अक्षावर किती आहे 2, हा आला 2. B 3 2. म्हणजे इथं काय झालं बघा, x निर्देशक धन आला, y निर्देशक धन आला. याचा अर्थ या चरणामध्ये दोन्ही जे काय निर्देशक आहेत x अक्षावरचा आणि y अक्षावरचा, हे दोन्ही काय असतात धन असतात. हे दोन्ही काय असतात धन असतात. म्हणजे पहिल्या चरणात दोन्ही धन असणारे, धन निर्देशक असणारे बिंदू असतात. आता आपण C बिंदू घेऊ, -2 -3. पहिला कुठला असतो x अक्षावरचा, x अक्षावर -2 कुठं आहे इथं आहे, -3 कुठं आहे काय. C बिंदू -2 -3. दुसरा बिंदू घेऊ D -1 -2. पहिला बिंदू काय आहे x अक्षावरचा -1, दुसरा y अक्षावरचा -1 -2 D. म्हणजे ह्या तिसऱ्या चरणात दोन्ही निर्देशक कसे आहेत ऋण. पहिल्या चरणात धन धन, तिसऱ्या चरणात ऋण. पुढे जाऊया आपण. ई बिंदू घेऊ 3 -2 3 -2. आता पहिला कुठल्या अक्षावरचा आहे x अक्षावरचा, -2 कुठे येणार आहे खाली येणार आहे 3 -2 ई बिंदू. दुसरा बिंदू घेऊ 2 -1. पहिला कुठल्या अक्षावरचा, नंतर -2 -1 F बिंदू. म्हणजे चौथ्या चरणात पहिला काय येणार आहे धन आणि दुसरा काय येणार आहे ऋण. पहिल्या याच्यात काय येणार आहे धन, दुसऱ्या याच्यात ऋण. धन पहिल्या चरणात धन धन, तिसऱ्या चरणात ऋण ऋण, चौथ्या चरणात धन ऋण. परत आपण घेऊ बिंदू G -1 -3 -1 -3. x अक्षावर -1 -3. G -1 -3. H -2 -2 -2 -2. H -2 धन. म्हणजे इथं काय आले पहिला ऋण, म्हणजे आता स्पष्ट झालं. पहिल्या चरणात धन धन निर्देशक असणारे बिंदू असतात, दुसऱ्या चरणात ऋण धनवाले बिंदू असतात, ऋण ऋणवाले तिसऱ्या चरणात असतात आणि धन ऋणवाले चौथ्या चरणात.
पण कधी कधी आपल्याला असाही प्रश्न विचारू शकतात, हा बिंदू कुठं आहे? आय 0 3, ठीक आहे. 0 म्हणजे इथं आला पहिला x अक्षावरचा, आणि दुसरा बिंदू कुठं आहे? y अक्षावरचा, इथं आहे h 0 3. म्हणजे y अक्षावरचा जो बिंदू आहे त्याचं x निर्देशक 0 असतं. y अक्षावर असणाऱ्या बिंदूचा x निर्देशक 0 असतो. समजा पुढे एक बिंदू घेऊ, 3 0. पहिला कोणत्या अक्षावर? x अक्षावर, आणि 0 म्हणल्यावर तिथंच आला, म्हणजे जे आला 3 0, तो कुठं आला? x अक्षावर. म्हणजे x अक्षावर असणाऱ्या बिंदूचा y निर्देशक 0 असतो. आता काय काय बघितलं बघा. पहिल्या चरणामध्ये धन धन, दुसऱ्या चरणात ऋण धन, तिसऱ्या चरणात ऋण ऋण, चौथ्या चरणात धन ऋण असणारे बिंदू असतात. x अक्षावर असणारे बिंदूचा y निर्देशक 0 असतो. y अक्षावर असणाऱ्या बिंदूचा x निर्देशक 0 असतो. या 6 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. या आपल्याला 6. आता कधी कधी आपल्याला असा प्रश्न विचारतात, x बरोबर 3 या रेषेचा आलेख काढा. x बरोबर 3, ठीक आहे. x बरोबर 3 कशात दिले? x बरोबर 3 दिले. म्हणजे इथं या रेषेचा आलेख हा y अक्षाला समांतर असतो. x बरोबर कोणतीही किंमत दिली, x बरोबर k, तर तो y अक्षाला समांतर असतो. आणि समजा y बरोबर ऋण 2 दिलाय, y म्हणजे इथं आला, आणि त्याचा आलेख काढला तर तो म्हणजे y बरोबर जर किंमत दिली y बरोबर k, तर तो x अक्षाला समांतर असतो. आता एकूण किती गोष्टी आपण समजले बघ. x अक्ष आणि y अक्ष यामुळे प्रतलाचे 4 भाग पडतात. प्रत्येक भागाला चरण म्हणतात. पहिल्या चरणामध्ये धन धन, दुसऱ्या चरणात ऋण धन, चौथ्या चरणात ऋण ऋण, तिसऱ्या चरणात ऋण ऋण, आणि चौथ्या चरणात धन ऋण हे बिंदू असतात. x अक्षावर असणाऱ्या बिंदूचा y निर्देशक 0 असतो. y अक्षावर असणाऱ्या बिंदूचा x निर्देशक 0 असतो. x बरोबर k जर असेल तर ती रेषा y ला समांतर असते, आणि y बरोबर k असेल तर ती रेषा x ला समांतर असते. आता x ला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण, x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण x बरोबर 0 असतं, आणि x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण y बरोबर 0 असतं, आणि y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण x बरोबर 0 असतं. या गोष्टीचा विचार करून या पद्धतीनं आपण आलेख काढणार आहोत. तो आपण पुढील भागात पाहू. एवढ्या याच्यावर काय कमेंट्स असतील, जर काय शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करू शकता.